नमस्कार श्रोते हो. स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. या अध्यायाच्या श्रवणाने किंवा पठनाने शत्रूचा नाश होईल, विद्येची प्राप्ती होईल आणि घरात मारुतीरायांचे वात्सव्य राहील. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूयात. मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या तीरातीराने तीर्थे पाहत रामेश्वरास गेले. त्यांनी रामाचा सेतू पाहिला. ते समुद्र स्नान करत असताना त्यांना तिथे एक वानर दिसले. आकाशात ढग जमू लागले होते. पाऊस पडू लागला होता. लगेच ते वानर एक दरड उकरून घर बांधून घरात राहण्यासाठी दगड रचू लागले. खरे तर ते वानर म्हणजे स्वतः हनुमंत होते, पण त्यांनी लहान रूप घेतले होते. त्यांचे खरे स्वरूप न कळता मच्छिंद्रनाथांनी त्यांना चेष्टेने म्हणाले, "वा वा, हा वरून पाऊस पडतोय आणि तू आत्ता घर बांधणार? अरे, तहान लागली की विहीर खणतात का?" मारुतीराया म्हणाले, "साधू महाराज, तुमच्या इतके ज्ञान कुठले आम्हाला? तुम्ही मोठे चतुर आहात. तुमचे नाव तरी काय?" मच्छिंद्रनाथ म्हणाले, "मला जती म्हणतात. माझं नाव मच्छिंद्र आहे." मारुतीराया म्हणाले, "जती? जती म्हणजे काय?" मच्छिंद्रनाथ म्हणाले, "अरे, माझ्या अंगी योगशक्ती आहे, म्हणून मला जती म्हणतात." वानरूपी श्री मारुतीराया म्हणाले, "अरे वा, हा कोण दुसरा जती? हनुमंत हा एकच खरा यती." अशी ख्याती आजपर्यंत ऐकली. हनुमंतांजवळच मी राहत असे, म्हणून मला त्यांच्या शक्तीचा 1000वा हिस्सा तरी प्राप्त झाला आहे. तुमची केवढी शक्ती आहे ती दाखवा. मच्छिंद्रनाथांनी ते आव्हान स्वीकारले. हनुमंत लगेच पर्वतापलीकडे गेले व त्यांनी प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून मच्छिंद्रनाथांवर फेकला. मारुतीरायांचे खरे रूप माहीत नसलेले मच्छिंद्र तो कोसळलेला पर्वत पाहून समजून चुकले की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष मारुतीरायाच आहेत. त्यांनी लगेच भस्माची चिमूट हातात धरली व "स्थिर हो, स्थिर हो" असा आदेश त्या पर्वताला दिला. तेव्हा तो पर्वत अधांतरीच तरंगत राहिला. तिकडे मारुती डोंगरामागून डोंगर फेकू लागले व ते सर्व अधांतरीच तरंगू लागले. तेव्हा हा योगी आटोपत नाही म्हणून क्रोधाने मारुतीरायाने हातात डोंगर धरून उड्डाण करून आले व मच्छिंद्रनाथांनी समुद्रात तलाचे पाणी घेऊन वाताकर्षण अस्त्र मंत्रून त्यांच्या दिशेने ते पाणी फेकले. तेव्हा डोंगरासकट उंच हात धरलेले मारुती एकदम स्थिर झाले. त्यांना हलताच येईना. त्यांचे प्राणच कासावीस झाले. त्यांची ही अवस्था पाहून मारुतीरायांचे पिता वायुदेव मच्छिंद्रनाथांना शरण आले. आपल्या पुत्रावर दया करून त्याची सुटका करावी अशी वायुदेवांनी मच्छिंद्रनाथांकडे प्रार्थना केली. तेव्हा दया करून मच्छिंद्रनाथांनी मारुतीरायांना सोडले व वायू व मारुतीराया यांच्या समोर आले. वायुदेव मारुतीरायांना म्हणाले, "मुला, या सिद्ध्याने आपल्याला बांधून टाकले, कारण त्यांच्याजवळ गुरुभक्तीचे अमोघ सामर्थ्य आहे. ईश्वर, गुरु व मंत्र यांची वाणी अमोघ असते. गुरुभक्ती व ईश्वरभक्ती मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पाडते. चल, आपण त्यांच्याशी मैत्री करू." असे म्हणत त्यांनी व मारुतीरायांनी मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला. मच्छिंद्रनाथ म्हणाले, "मला तुम्ही सहाय्य करावे." ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले व मच्छिंद्रनाथांनी मारुतीरायांना विचारले, "मी आता पुढे तीर्थयात्रेला जात आहे, पण एक शंका मनात आली ती विचारतो. मार्तंड पर्वतावर तुम्ही मला शाबरी विद्येतही मदत केली. असे असतानाही तुम्ही इथे माझ्याशी युद्ध का केले?" त्यावरून मारुतीराया हसून म्हणाले, "मच्छिंद्रनाथा, मी तुझी बलपरीक्षा पाहिली. कितीतरी वर्षे माझ्या मनावर एक मोठे ओझे आहे, ते दूर करशील का?" तेव्हा मच्छिंद्रनाथांनी ते मान्य केले. तेव्हा मारुतीराया म्हणाले, "पूर्वी काय झाले? रावणवध झाला, राक्षसांचा नाश झाला. रामप्रभू व सीतामाई विमानात बसून अयोध्येस गेले. मीही त्यांच्यासह गेलो. माझ्या सेवेने सीतामाई मजवर प्रसन्न होती. तिने मनाशी असे ठरवले की मारुतीरायाला मोठे घर बांधून द्यावे व त्याचे लग्न करून द्यावे. सीतामाईचा बेत मला काही माहीत नव्हता. सीतामाई मला म्हणाली, 'आधी हो म्हण, मग सांगेन.' मी हो म्हटले. मग सीतामाई म्हणाली, 'बघ, हो वचन दिले आहेस. श्रेष्ठ लोक वचनभंग करत नाहीत. आता वचनाप्रमाणे वागले पाहिजे.'
मी पुन्हा होकार दिला तेव्हा त्यांनी सांगितले, तू गृहस्थाश्रम स्वीकारावास, पत्नीबरोबर सुखाने संसार करावा असे मला वाटते. तिचे बोलणे ऐकून मला धक्कच झाले. मी प्रभू रामचंद्रांजवळ माझे गाऱ्हाणे सांगितले. ते म्हणाले, हनुमंता, तू चिंता करू नको. प्रत्येक युगाच्या चौकडीत आपल्याला जन्म घेऊन ठरवलेले कार्य करायचे असते. आत्तापर्यंत 98 राम झाले, 98 मारुती झाले. मी 99वा राम व तू 99वा मारुती. रावणसुद्धा 99वा. त्यांचे राज्य संपले. राक्षसांचा नाश झाला. याला तूही कारण झाला आहेस. राक्षस स्त्रियांनी आता कोठे जावे? तू आता त्यांच्या राज्यात जा, विवाह कर. मी म्हणालो, प्रभू, मी ब्रह्मचारी, माझ्यापासून त्यांना काय प्राप्त होणार? मला स्त्री संगाचे पाप करायला का लावता? श्रीराम म्हणाले, मारुती, तुझी शक्ती ऊर्ध्व आहे. तुझ्या नुसत्या भुभुकाराने सुद्धा स्त्रियांच्या ठिकाणी गर्भधारणा होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल. तसे झाले तर तुझे ब्रह्मचार्य ढळणार नाही, तुला दोषही लागणार नाही. प्रभू रामचंद्रांनी अशा रीतीने जरी सांगितले तरी माझे मन तयार होईना. पण प्रभू रामांनी आणि सीतामातेने मला स्त्री राज्यात जायला लावले. तो देश पर्वतांनी वेढलेला होता. तिथे सर्व स्त्रियाच होत्या. मेनका नावाची तिथे राणी होती. मी तिथे गेलो. तेथील स्त्रियांना पुरुष कसा तो माहीत नव्हता. माझ्या भुभुकाराने मेनकेस व इतर स्त्रियांनाही गर्भ राहिले, पण पुरुष संतती मात्र न होता कन्या प्राप्त झाल्या. मेनकेने मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला, पण जन्मापासून अचल अभेद्य सुवर्ण कौपीन धारण केलेला मी तिची इच्छा पूर्ण करणे मला अशक्य होते. तेव्हा तिला मी म्हटले, उपरिचर वसूचा पुत्र म्हणून कवी नारायण ऋषीच पुढे अवतार घेणार आहेत. श्री मच्छिंद्रनाथ म्हणून ते अत्यंत सामर्थ्य योगी होतील. ते येथे येतील, तेच तुझी इच्छा पूर्ण करतील. मी तिला जे वचन दिले ते तू पूर्ण कर. श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले, मारुतीराया, मला भलत्या संकटात पाडू नका. ब्रह्मदेव, नारद, इंद्र, रावण, शंकर, विश्वामित्र यांची स्त्रिया अभिलाषेमुळे काय गत झाली ती मला माहीत आहे. तेव्हा मला हे भलतेच काम करायला लावू नका. श्री मारुतीराया म्हणाले, ते काही नाही. मच्छिंद्रा, तुला हे काम करून माझी वचनातून सुटका करावीच लागेल. त्यापासून तिला मीननाथ नावाचा मुलगा होणार आहे व तो उपरिचर वसूंचाच अवतार असेल. श्री मच्छिंद्रनाथांनी मारुतीरायांजवळ पुष्कळ वाद केला. शेवटी त्यांच्याकडून मारुतीरायांनी ते मान्य करूनच घेतले. मात्र आधी मी सर्व तीर्थयात्रा करून येतो आणि मगच तुमचे कार्य पूर्ण करतो व स्त्री राज्यात जातो, अशी सोडवणूक श्री मच्छिंद्रनाथांनी करून घेतली आणि ते तीर्थयात्रा करण्यास प्रवास करू लागले. अशा प्रकारे हा अध्याय 3 येथे समाप्त होत आहे. आता पुढील कथा पुढील अध्यायात पाहूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री चैतन्य नवनाथाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.